पाणी पिऊन घ्या, थोडं हेवी वाटत असेल कोणाला. कसं वाटतंय? बोला प्रियंका मॅडम. संतोष सर बोला. ऑसम एक्सपिरियन्स होता. स्पेशली जेव्हा आपण ट्रेन मधून प्रवास करतो तसं प्रत्येक तुम्ही जे चक्र जे म्हणत होता ते इथनं ते इथपर्यंत असं जात होतं. मध्ये थोडीशी झोप पण लागली, पण व्यवस्थित वाटलं. थँक्यू. छान. आरती मॅडम. बेटा, कसं नमस्कार वाटत? मॅडम. नमस्कार. खूप खूप छान वाटलं. आणि मला एक अनुभव आला मॅडम छोटासा. जेव्हा आपण इकडे असं वर जात होतो हृदय चक्राकडे, तेव्हा ना माझ्या मांडीवर एक छोटस बाळ येऊन पडलं. आणि पटकन मी दचकले. असं का झालं असेल? एकदम छोटस बाळ. ते काय एंजल झालं असेल? ऍक्च्युली माहितीये का, मी जे काही मेडिटेशन आणि सगळं घेते ते एंजल कनेक्टिव्हिटीतनं घेते. तर ते बेबी हा. एंजल्स जे असतात तर ते तुमच्याशी तेव्हा येऊन भेटले त्या क्षणी असं झालं ते. वा, छान अनुभूती होती म्हणजे. सोनाली मॅडम. दत्त जयंती आहे ना आता, दत्त सप्ताह चालू आहे. थँक्यू मॅडम. थँक्यू. सोनाली मॅडम आपण बोला. आपण जेव्हा हात तिथे मांडीवर ठेवायला सांगतात तुम्ही, हॅलो, हा बोला. हा, जेव्हा मांडीवर हात ठेवायला सांगतात तर तेव्हा हातामध्ये मला ऊर्जा जाणवली. आणि जेव्हा क्राऊन चक्रातून बाहेर एनर्जी येते सगळी, तर इथे अजूनही असं माझ्या वरती जाणवतं. असं अगदी पोट आज तुम्हाला इतकी शांत झोप लागणार आहे रात्री, की म्हणजे सगळं ओझं हलकं झाल्यासारखं वाटेल. अजूनही असं हे होतं इथे होतं असं होतं, ओढ. ते नॉर्मल आहे, ते नॉर्मल आहे, होईल. रामेश्वरी मॅडम. हा मॅडम, ऍक्च्युली ऑनेस्टली खूप मस्त वाटलं आज. आणि माझं जेव्हा तुम्ही हार्ट चक्राला ग्रीन कलर फील करा सांगता ना, पूर्णपणे ग्रीन मॅडम मला इकडे फील होत होतं. थर्ड आयवर ग्रीन कलर कम्प्लिटली आला होता, म्हणजे माझ्या हार्ट मध्ये. इवन आय हॅव द पेन इन द लेफ्ट साइड ऑफ द हार्ट, बट आय फील व्हेरी रिलॅक्स. चला छान. आशा मॅडम. थँक्यू मॅम, थँक्यू. आशा मॅडम बोला. थँक्यू. एक्सलंट एक्सपिरियन्स. म्हणजे मी स्वतः प्रॅक्टिस करते तरी सुद्धा दिस एक्सपिरियन्स वॉज एक्सलंट. म्हणजे आय कॅन्ट बिलीव्ह इट की कम्प्लिटली इट वेंट डाऊन इच अँड एव्हरी चक्राला. ती एनर्जी फ्लो जो होता तो खूप छान तऱ्हेने येऊन क्राऊन चक्रात तो ओव्हरफ्लो होऊन इट हॅज कवर्ड कम्प्लिटली. खूप छान वाटलं, म्हणजे अतिशय छान वाटलं. थँक्यू. थँक्यू. भूषण सर. मला प्रत्येक चक्र मला फील होत होते. जसे तुम्ही डिपर डिपर खाली खाली बोलत होते, प्रत्येक त्या जागेवर मला असं ऊर्जा जाणवत होती. आणि शेवटी असं मला कमळाच्या मोठ्या ह्याच्यामधून तळ्यामधून स्पीड मध्ये पुढे पुढे जातो असं वाटत होतं. छान, ग्रेट. स्मिता मॅडम. थँक्यू. अनम्यूट करा. ऐकू येते मॅडम? हा, ऐकू नमस्कार येतं, मॅडम. बोला. खूप नमस्कार. खूप छान वाटलं. आणि तुम्ही एक्सप्रेशन विचारले ना, तर सांगायचं वेगळं असतं आणि बोललं वेगळं जातं. म्हणजे खूप छान एक्सपिरियन्स आहे. तो सांगता येत नाही, व्यक्त होता येत नाही, इतका छान एक्सपिरियन्स आहे. आणि मी कॉलेज डी वाय पाटीलला आहे प्रोफेसर. आणि त्यामुळे मला काही सुरुवातीचे 2-3 दिवस अटेंड करता आले नाही, पण मी व्हिडिओ सगळे पाहिले कुठे, तेव्हापासून. अमरावतीला आहात का? डी वाय पाटील इन्स्टिट्यूटला आहे, पिंपरीला. अमरावतीचं का? नाही नाही, पुणे पुणे. ओके. आणि तेव्हा मी ते सगळे व्हिडिओ बघितले आणि सोमवारपासून रेग्युलरली मी अटेंड पण करते. आणि आजचा एक्सपिरियन्स इतका छान होता की असे मिटलेले हात होते जेव्हा एनर्जी घ्यायला चालू केली, आणि शेवटपर्यंत असे कधी खुले झाले कळलं नाही. म्हणजे असे एक असे बोट एकदम असे ताट झाले. आणि जेव्हा एनर्जी ते ओव्हरफ्लो व्हायला लागली, तेव्हा आतमध्ये इतकं असं व्हाईट व्हाईट असं सगळं साईडने असल्यासारखं, आणि बॉडी लेस, म्हणजे आपण बॉडी नाहीये, आणि फक्त अशी ज्योत आहे, मोठी अशी प्रकाशाची आपण ज्योत आहे, असं फील येत होतं. म्हणजे बॉडीचा सेन्स नव्हता. आणि मतलब अमेझिंग एक्सपिरियन्स. मी सांगू शकत नाही, म्हणून आधीच मी सांगितलं की बरंच काही आहे आतमध्ये पण बोलता येत नाही.
कुणीतरी व्हाईट बोर्ड हे केलेलं आहे, थोडस शेअरिंग बंद करा. कुणाच्या तरी कडून व्हाईट बोर्ड झालेला आहे शेअर. स्मिता तुपे मॅडम प्लीज मॅडमचे. क्लोज करा. ओके, हा, थँक्यू सो मच. ओके, थँक्यू. चला नेक्स्ट कोण आहे आता? मला ते कोण राहिलेलं आहे, कोणाचं हँडल्स केलेलं आहे आणि माझ्याकडनं सुटलेलं आहे. हा, सुनीता परमार मॅडम बोला. आवाज आ रही है आपको? आ रही बोलिए. मैं कह रही थी मैम, मुझे तो पिछले बार भी मैंने अनुभव लिया था, इस बार और अच्छा लगा मुझे पिछले बार से, क्योंकि दोबारा करी थी। और क्या बोलते हैं, ये चीज का ना मुझे बहुत अच्छा लग रहा है मैम। मैं अब सेकेंड लेवल पे आना चाह रही हूँ। बिल्कुल, आपका स्वागत है. मुझे और एक दो चीजें पूछना था आपसे मैडम वो अभी एक क्वेश्चन है, अभी हम सिर्फ एक्सपीरियंस ले रहे हैं क्योंकि दूसरी बैच भी अपनी 5 बजे की, तो आप मुझे मैसेज डाल के रखिए, ठीक है? ठीक है ना मैम? ओके, हाँ, चलेगा चलेगा. मुझे पूछना स्मिता मैडम. स्मिता मॅडम बोला. हा मॅडम, मला इतकं अमेझिंग फील झालं, म्हणजे आपली बॉडीच नाही आहे असं वाटत होतं. अगदी हलकं हलकं, अगदी काहीच आपण आपलं अस्तित्व नसल्यासारखं वाटत होतं. आणि माझं सकाळपासून खूप डोकं दुखत होतं आज, पण आता हे सगळं झाल्यामुळे माझं डोकं कम्प्लिटली दुखणं बंद झालंय. त्यामुळे थँक्यू मॅडम, थँक्यू व्हेरी मच. थँक्यू. आयुष सर. हा बोला आयुष सर. आवाज नाही येते तुमचा, चेक करा. तोपर्यंत राजलक्ष्मी मॅडम. अनम्यूट करा ना राजलक्ष्मी मॅडम. हॅलो मॅम. हा बोला. खूप छान वाटलं मला. चला, छान. म्हणजे माझे हात वगैरे पेन्स करते थोडेसे कमी झाले. आणि मला फक्त अजून एक विचारायचं होतं की माझे सासऱ्यांचं मी करू शकते का? हो, हिलिंग करू शकता. ते आपण होतो. उद्या शिकवणार आहे. हिलिंगचं प्रोसेस कसं राहील ना, ते उद्याच्या सेशनला राहील आपलं. बरं, त्यांचं फक्त पेन्स जास्त होतं गुडघ्याचं, म्हणजे तर त्याला काही पॉइंट आहे का? मी ते सांगेन त्यांना, समोर घेतल्याशिवाय पॉईंट सजेस्ट नाही करू शकत ना, नेमकं कुठे पेन होतं त्या हिशोबाने आपण तो पॉईंट हे करत आहे. तसं आपलं सुजोग थेरपीची बॅच 4 तारखेपासून सुरू होणार आहे, ज्याच्यात आपण सगळे पॉइंट्स वगैरे शिकवतो. ओके. माया मॅडम, थँक्यू. हा बोला आयुष सर. माझ्या हातावर असं काहीतरी मुंग्या चालल्यासारखं वाटत होतं. ती रेकीची एनर्जी आहे, बाकी काही नाहीये. तीच एनर्जी आहे जी आपण एक्सपिरियन्स करतोय. हो का? ओके, तीच एनर्जी आहे. हा आयुष सर बोला. नाही सर, तुमचा आवाज नाही येत आहे. तन्मय सर बोला, अनम्यूट करा. मॅम, माझे जे आहे ना राईट साइडने असं खूप ओढल्यासारखं होतं, तर मला ते बॉडी बॅलन्स करायला खूप त्रास होत होता. बॉडी राईट साइडने ओढल्या जात होती. ओके, तर ती एनर्जी आहे सर. ते सगळे जे ब्लॉकेजेस आहेत ना, जे तुम्हाला जाणवलं निघून जात होते ते, आणि पॉझिटिव्ह एनर्जी बघा. हे जर तुम्ही 7 दिवस कंटिन्यू केलं ना, कमीत कमी जास्ती करायची गरज नाहीये. 7 दिवसात तुमच्या शारीरिक दुखणे, मानसिक तणाव सगळं रिमूव्ह होऊन जाते. फक्त रेकीला कॉल करायचं आणि सगळं मेडिटेशन झाल्यावर कट कट कट, डिलीट डिलीट डिलीट, जरी स्वतःच करतोय तरी याच्यात करायचं, कारण आपल्याला त्या निगेटिव्हिटी सोबत नातं डिस्कनेक्ट करायचं आहे. ठीक आहे? ओके. तर मॅम, ते आपोआप होत होतं, म्हणजे की मेडिटेशन जसं सुरू केलं अजून त्याच्यानंतर ती राईट साइडनी तर ओढतच होतं. अजून नंतर असं एक एनर्जीचा फ्लो माझ्या पूर्ण बॉडीवरून असं खालून पासून वरपर्यंत गोल 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 फिरत होता. येस, ते होतं, त्यामुळे त्याचं काहीच हे नाहीये. ठीक आहे? ओके. हा, कुणाल सर. हॅलो मॅडम. हा बोला. मॅडम, माझं ते मेडिटेशन करत होतो ना तेव्हा माझ्या आईज वरती असं ब्ल्यू ब्ल्यू येत होतं गोल. ते थर्ड आयचं मेडिटेशन प्रोसेस चालू असतो, त्याच्यामुळे होतं ते. मोरच्या पीस मध्ये नाही का ब्ल्यू कलर असतो बघा हो एकदम, हो, तो थर्ड आयचा कलर आहे, अति नील वर्ण जो असतो तो सारखा. हा जो ब्लू आहे ना तो. हा बरोबर, राईट राईट. तो माझ्या सारा डोळ्यावर पडत होता आणि माझे आईज आपोआप ओपन होते. ते 2 वेळा असं झालं, आईज आपोआप ओपन होत. थर्ड आय ऍक्टिव्हेशनचा प्रोसेस चालू असतो जेव्हा आपण चक्रांना ऍक्टिव्हेट, म्हणजे आजपर्यंत तुम्ही ऐकले नसेल, पण आता या मेडिटेशन पासून तुमचे चक्र आपोआप चार्ज व्हायला लागतील. जसं जसं तुम्ही ते बीज मंत्रांचं मेडिटेशन कराल
आणि क्लिन्झिंगसाठी हे जरी केलं तरी चालतं. थँक्यू मॅम. रंजना मॅडम, थँक्यू. मॅडम मला खूप छान अनुभव आला आताच्या मेडिटेशनचा. आणखीन मला एक सांगायचं होतं की मॅडम मी पहिल्यापासून तुमचे हे क्लासेस अटेंड करते सेशन्स, पण मला त्या ग्रुपमध्ये मी ऍड नाहीये, तर मला त्या ग्रुपमध्ये थोडं ऍड करा ना व्हॉट्सअपच्या. मेसेज टाकून ठेवा. ओके, थँक्यू मॅम. तुमचं नाव आणि मेसेज टाकून ठेवा म्हणजे ऍड केलं जाईल. सविता मॅडम. मला असं वाटत होतं की ज्वालामुखी म्हणजे जेव्हा अर्थक्वेक होतो, भूकंप होतो ना, हा, असं काहीतरी वेगळंच वाटत होतं. म्हणजे मला थोडीशी भीती सुद्धा वाटली. मॅडम तुमच्या लाईफ मध्ये तुम्ही जो एक स्ट्रगलर म्हणून जे लाईफ मध्ये सगळं जमा केलेलं आहे ना, त्याचा तो स्फोट होत होता. अच्छा. बाकी काही नाही. आणि ते चांगलं आहे कारण तो निघून जातोय, डरणं नाही. म्हणजे याच्यात जे काही रिमूव्ह व्हायचं असतं ना निगेटिव्हिटी, तर ती एनर्जी ती शुद्ध करत असते. ओके. लिटरली सांगते की मी हे जे सेशन देते आणि याच्यानंतर लोकांचे 15-15, 20-20 वर्ष पाठीचे दुखणे किंवा असे जे पेन होते त्यांना, ते ऑलरेडी कमी झाले. त्यांचं खूप डोकं वगैरे दुखायचं ना, तो त्रास त्यांना डबल कधीच झालेला नाहीये. हे रिझल्ट आहे या मेडिटेशनचे. वाव, थँक्यू सो मच. थँक्यू. ते तुमच्या आता मी पर्सनली आता कसं जे काही तुमच्या एनर्जीवर ब्लॉकेजेस आहेत ते आपण 1 to 1 मध्ये बोलत असतो, सगळ्यांसमोर नाही, पण तो त्याचा स्फोट होता एवढं मी तुम्हाला सांगते आज. वाव, आणि बरोबर आहे ते. सायली कदम मॅडम. अनम्यूट करा, अनम्यूट, माईक ऑन नाही झालाय. हो हो हो. हॅलो मॅम, आवाज येतोय का आता? हा येतोय, बोला. हा मॅम, मला या मेडिटेशन मध्ये 3-4 वेळेला असं पूर्ण बॉडी शेक झाल्यासारखं जाणवलं. म्हणजे मला स्वतःला असं आतून जाणवत होतं, पण व्हायब्रेट झाली. हा तसं जाणवलं होतं. ते जे ब्लॉकेजेस आहेत ना कुठं कुठं ते त्या चक्रावर जिथे लोड आहे तिथे ती बॉडी अशी अक्षरशः हालते, कोणीतरी जोरात धक्का मारल्यासारखं. येस सेम ते होतं. काही हे नॉर्मल सिम्पटम्स आहे या मेडिटेशन मधले आणि ते इझिली होतात. जसं जसं तुम्ही पुढच्या लेवलला जाता ना, तर तुम्ही लोकांचं जर मेडिटेशन घेतलं त्यांना सुद्धा या सगळ्या ज्या इंटेन्शन आहे ते तुम्ही घेतलेल्या मेडिटेशनमुळे जाणवतात. आज माझ्याकडे कमीत कमी 150 असे मेडिटेशन ट्रेनर आहेत जे प्रोफेशनली काम करतात या क्षेत्रात. थँक्यू. चला, सो आता बाकीच्यांचं जे राहिलं आहे त्याच्यात थांबावं लागेल कारण माझ्या दुसऱ्या बॅचला ऑलरेडी 5 मिनिट लेट झालंय. तर उद्या परत भेटू आपण आणि परवाच्या दिवशी तुमचे सगळ्या प्रश्नांची उत्तरं देणार आहे. त्याच्यामुळे तेव्हापर्यंत पेशन्स ठेवा, प्रॅक्टिस करा आणि ज्यांचेही एक्सपिरियन्स शेअर करायचे राहिलेले आहेत त्यांनी आजच्या ग्रुपवर अशाच 1 मिनिटाच्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्ही अवश्य करा. कारण तुम्ही जर व्हिडिओ फीडबॅक जर दिला क्लासबद्दल तर ते माझ्यासाठी एक गिफ्ट असतं. ओके, सो थँक्यू. तुमचे फीडबॅक जरूर ग्रुपमध्ये टाका. थँक्यू व्हेरी मच.